रोम रोम भाइयों. सो हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज चाललो होतो आपण स्विमिंग करायला. म्हणजे आपला प्लॅन आहे ना गाईज, पहिला होता की खारोड्याच्या मसोबाला जायचं. पण आहे ना गाईज, आपल्याला आहे ना प्लॅन आहे ना चेंज करायला लागला. का तर चला व्हिडिओमध्ये बघू आपण पुढं. पहिलं आपण बंटे झालं घेऊन 4 व्हीलर काढली, म्हणलो खारोड्याला जायचं तर म्हणलो चला मग बाबा, नाही का. त्यानंतर रोडला लागलो आपण, पेट्रोल वगैरे आपल्याला टाकायचं होतं. आणि हे बघा बंट्याचा शर्ट घेतला होता. का तर आपण पहिला आपला प्लॅन काय होता, खारोड्याला जायचं. का तर नाही का बंट्याचा होता आज बड्डे. आणि मग जाता जाता डायरेक्ट आपण टाकलं पेट्रोल. हे बघा पेट्रोलवर होती गर्दी. 5 मिनटं थांबलो, लगेच पेट्रोल टाकून घेतलं. जास्त टाकलं का तर खारोड्याला जायचं होतं म्हणून. पण मेन म्हणजे खारोड्याला आपल्याला आहे ना प्लॅन आहे ना कॅन्सल झाला खारोड्याला जायचा. हे बघा गार वॉशिंग वगैरे करून घेतली. त्यानंतर कॅन्सल का झालं तर बंटेदा म्हणला एवढ्या उन्हात आणायचं नको जायला. कपडे बदलून आलो परत. मग आलो डायरेक्ट आपण स्विमिंग करायला. तर ऊन पण लय लागत होतं. मग ही सगळी म्हणले नको जायला खारोड्याला, आज जरा पोहायला जाऊ. त्यामुळं बंटेदाला घेऊन आलो. बंटेदाने पण कपडे वगैरे बदलली. मग म्हणलो चला आता जाऊ सगळ्यांनी. आणि मी बघा आज कसा चॉकलेट दिसत होतो. कसा आहे चॉकलेट बॉय. मस्त एकदम वातावरण म्हणजे ना गाईज, मध्येच अशी सावली पडायची, मध्ये आभाळ यायचं आणि मध्ये ऊन लागायचं. तर म्हणलं आता चला बाबा थोडंसं, लय दिवसाने आज स्विमिंग करायला आलो स्विमिंग पूलला. हे बघा कपडे वगैरे सगळे आणले होते. नैतिक, मी आणि आविष्कार आलो होतो. आणि बंटी दादा होता. बंटी दादा काही पावणार नव्हता, आम्ही तिघच पावणार होतो. आणि आम्ही गाईज एवढा एन्जॉय केला ना, लय म्हणजे लय एन्जॉय केला. हे बघा हा होता तो पूल. चांगला मोठा आहे पूल, एकदम फ्रेश पाणी होतं. मस्त वाटत होतं. गर्दी पण एवढी नव्हती, म्हणजे बेसिकच गर्दी होती. एवढी गर्दी नव्हती की आम्ही पार गर्दीमध्ये हे होईन, अशी गर्दी नव्हती. तर चला एन्जॉय करू. हे भाऊ लय खुश झालाय आज भाऊ, एकदम खुश. चला बदलू कपडे आता. थांब ना. कशी आहेत दोघं पण. उघडा कसं आहे काय. लाईक अँड सबस्क्राईब गाईज. वरती बघा गाईज कसं आहे विषय खोल. बोल ना. अरे लय पाच उडत काय बोलायचंय तुम्हाला, बोलू शकतो. आपण किती रुपयात आलो इथं. 50 रुपये. 50 का 300 रुपये गाईज एकाचे इथं. आम्ही आलतो इथं बारायला पवायला. एकदम भारी वाटतं. अनलिमिटेड किती पण वेळ. आणि आता एक तास झाला असेल ना. 1 तास झालंय पोहतोय. एवढं भारी वाटतंय ना. गाणी वगैरे सगळं वाजतंय. एकदम क्वालिटी विषय झालाय. बघा फुल पब्लिक ऑन पब्लिक आहे सगळी. कसं आहे हा लय खुश झालाय आज. नुसता खुश, नुसता नाचतोय आजच्याला. नुसता नाचगुळा धिंगाणा गेला आज. गाईज 1 2 3. कसं आहे गाईज, कोण येईन पहिलं. आविष्कार दादा आहे, नैतिक आहे. कोण येईन पहिलं गाईज, कोण येईन. आवे आला, आवे आरला, आवे अरे बाळा, आवे आलाय पहिला व्हिडिओ मध्ये आलंय. खोटं बोलतय. जाऊ दे भाऊ, चल जिंकलाय भाऊ, विन झालाय डायरेक्ट. आणि मी हारलोय. तर मला काही येतच नाही काहीच येत नाही आपल्याला. कसं आहे बिल्डर. लय भारी वाटतंय काहीच नाही म्हणजे लय भारी वाटतंय. अरे पाणी नको ना उडू भाई, डायरेक्ट विषय होतोय खोलीत. चला गाईज आता जाऊ त्याच्यावरती, जाऊ घसरकुंडीवरती. चला जाऊ. ये चले
हे पटकन भाई कसा आहे गाईज लुकडा सुकडा पाहिलो ना आपला. आता माझी वारी आहे चला. गाईज आमचं आहे ना स्विमिंग करून झालं आणि हवा काय करत होता पाटण कशी होता पाटण म्हणल्यावर विचार करा किती डेंजर असेल झालं होतं. आता आपल्याला जायचं होतं घरी एकदम मस्त वातावरण झालेलं होतं तर चला जाऊ आता. त्यानंतर गाईज आपण वरती आलो आणि वरती आल्यावरती कपडे वगैरे चेंज करून घेतली. आविष्कार दादाला पण बोलून घेतलं म्हणलं चल बाबा आता जायचं घरी कारण की ना 6 वाजले होते गाईज त्यामुळं लवकर आलो आपण. मी शोधित होतो पुढे गेले गाईज एस्थेटिक बघा कसं आहे एस्थेटिक बॉय बघा गाईज कसं आहे फुल वगैरे मस्त आहे एकदम. कसं आहे शाकाल कसं आहे. चला जाऊ आता मस्त पावलो आपण. काय वाटतंय भाऊ पावल्यावर तुम्हाला. मस्त गार गार एकदम क्वालिटी का. चाललो आता हे बघा चला बाय बाय चाललो आता घरी. इकडं पण आहे त्यांचं म्हणजे राहण्या खाण्याची सोय आहे इकडं. चला आणि इकडं खेळायला वगैरे प्लेग्राऊंड आहे मस्त आहे राहण्याची सोय आहे फुलांचं आहे आणि इकडं काहीतरी आतमध्ये. पण आपण जाऊ आता आपल्याला लय उशीर झालेला आहे. हे बघा कसा पूल हलवीत होता कसं आहे स्विमिंग पूल इकडं आणि इकडं नदी होती म्हणजे नाही का बऱ्याची नदी होती इकडं एकदम मस्त वाटत होतं. चला जाऊ घरी आता. आणि ना गाईज हा बघा ससायला आहे ना काहीतरी तो आहे ना मिरची नाही पाला का कसलं तरी पान आहे ना खायला घालत होता ते मला कळलंच नाही नीट. आणि म्हणलं आता चला आपण बॅग वगैरे परत आपली पॅक केली मग बॅग म्हणजे काहीच पिशवी नाही का. पाहून आहे ना अंग असं मस्त मोकळं आलंय. काय म्हणायचं तुला झालंय का नाही हे तुझं अंग झालंय का मोकळं. मग भाई एक नंबर फ्रेश वाटते आता लय भारी वाटते. पण आहे ना जरा काळं पडलोय आम्ही तर पाण्याने जरा काळं पडतंय. पडलोय का सांगा 2 दिवसात गोर पडन काय विषय नाही. बैलगाडी दाखव हे बघा कशी आहे बैलगाडी मग अशी बी दाखवली आत्ता बी दाखवतो कशी आहे क्वालिटी. चला जाऊ आता घरी. गाईज आपण जसं आहे ना पिरंगुटमध्ये लागलो ना पिरंगुटमध्ये आणि आज होता संडे आणि संडेचं एवढं ट्रॅफिक लागलं होतं ना हे बघा लय म्हणजे लय ट्रॅफिक लागलं होतं गाईज लय म्हणजे लय एकदम आहे ना म्हणजे एवढं घाण ट्रॅफिक लागलं होतं ना म्हणजे गाडी जायला दुसरी जागाच नव्हती. आणि हा पूल तरी आत्ता बांधला आहे पूल तर नव्हता ना आधी तेव्हा तर एवढं ट्रॅफिक व्हायचं ना आणि आता पण एवढं ट्रॅफिक होतं आहे की बस म्हणजे ना येणारे आहे ना येतच नव्हती इकडं गाड्या थोड्याच्याच होत्या आणि जाणाऱ्यांनी ना 5-5, 6 लाईनी गेलं आणि आम्ही त्यामध्ये अडकून बसलो होतो. हे बघा मग एवढं मग 2 व्हीलरवाली पण आहे ना साईडने घुसत होती एवढं जॅम ट्रॅफिक लागलं होतं. त्यानंतर मग आलो घरी गाईज मस्तपैकी झोपलो मग निवांत. तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटू लवकर आपण नवीन अशा ब्लॉगमध्ये. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.